नमस्कार, मी श्री बुंदेले गुरुजी, गुरुदत्त ज्योतिष केंद्र वाघोली पुणे। आज आपण जाणून घेणार आहोत हिरा रत्न डायमंड विषयी। शुक्र ग्रहाचे सर्वात तेजस्वी, चमकदार आणि प्रेम वाढवणारे रत्न। हिरा रत्नाचे फायदे। हिरा हे सौंदर्य, आकर्षण, वैवाहिक सुख, प्रेम, विलासिता, वाहन सुख आणि धन समृद्धी वाढवते। शुक्र ग्रहाची शक्ती वाढवून लग्नात अडचण, संतान सुख आणि दाम्पत्य जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून काम करते। कलाकार, अभिनेते, व्यापारी आणि लग्नयोग सुधारण्यासाठी ते विशेष प्रभावी मानले जाते। कोणासाठी लाभदायक? ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह शुभ आणि बलवान आहे किंवा शुक्र कमकुवत असल्याने विवाहात विलंब, दाम्पत्य जीवनात कलह, संतान सुख न मिळणे, सौंदर्य कमी किंवा आर्थिक विलासी सुखात अडथळे येत असतील, त्यांच्यासाठी हिरा रत्न अत्यंत लाभदायक ठरते। कुठल्या राशींसाठी लाभदायक? हिरा रत्न मुख्यतः वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल असते। याशिवाय मकर, धनु आणि मीन राशीवाल्यांनाही ते चांगले परिणाम देऊ शकते। विशेषतः तुळ राशीसाठी हे रत्न खूप प्रभावी मानले जाते। कुठल्या बोटात घालावे? हिरा रत्न उजव्या हाताच्या अनामिका रिंग फिंगर मध्ये सोन्याच्या अंगठीत बसवून घालावे। शुक्रवार सूर्योदयानंतर शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चार करून धारण करणे उत्तम। कोणासाठी हानिकारक? ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ, पापग्रहांची युती किंवा पीडित असेल, त्यांनी तज्ञ ज्योतिषींच्या सल्ल्याशिवाय हिरा धारण करू नये, अन्यथा वैवाहिक कलह, आर्थिक नुकसान, व्यसने किंवा आरोग्य समस्या वाढू शकतात। महत्त्वाची सूचना: कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे। शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि योग्य सल्ल्यानंतरच रत्न घ्या। आपल्यासाठी कुठले रत्न लाभदायक ठरेल हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा। गुरुदत्त ज्योतिष केंद्र वाघोली पुणे।